वाटलं पाहिजे विधान भवनात ना बाजूला असलं बिल्ला कुठे चालू का? कुणाल कामरांनी ज्या प्रकारे कविता केली त्यानंतर मोठा वाद झाला, त्यांचं तोडफोड झाली, त्यानंतर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. कसं बघायचं? नाही, एक प्रश्न असा आहे की मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच. कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं, मिरची लागायचं काही कारण नव्हतं. पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेचेच एक खासदार त्यांना साप म्हणून सांगतात, सापासारखं फणा काढतील, तुलना सापाबरोबर केली. एवढी नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती, याच्या आधी ती झालेली आहे. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आज परत एकदा मी प्रश्न विचारेन की ज्या महाराष्ट्रात नागपूरसारखी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला, ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एका शो जिथे चालतात वेगळे वेगळे कॉमेडी